वळूयात पुढच्या बातमीकडे। हिंगोली शहरात जलेश्वर तलाव परिसरात पालिकेच्या वतीने सुशोभीकरण केलं जाणार आहे। त्यामुळे तलावातील गाळ उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या जलेश्वर तलाव परिसरातून आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं काम नगरपालिकेच्या वतीने आता हात सुरू करण्यात आलेला आहे आणि हिंगोलीचं प्रसिद्ध असं जलेश्वर तलाव आहे आणि हा संपूर्ण तलावाचा परिसर माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते आता तलावाचं सुशोभीकरणाचं काम नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ट्रॅक्टर्स असो जेसीबी असो च्या माध्यमातून सध्या गाळ काढणीचं काम सध्या सुरू आहे आणि हे संपूर्ण या ठिकाणी आपण ट्रॅक्टर बघू शकता जेसीबी बघू शकता जेसीबीच्या साहाय्याने या ठिकाणी गाळ काढण्यास सुरू आहे आणि या ठिकाणी या नगरपालिकेच्या वतीने आवाहन देखील करण्यात आले की गाळ येथील घेण्यात जावा संपूर्ण गाळ जे आहे ते मोफत या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने शेतकरी देखील या तलावातून गाळ नेत आहेत आणि बघितलं असेल की मागील काही दिवसापूर्वी या ठिकाणी मोठ्या संख्येने अतिक्रमण थाटलं होतं आणि महानगरपालिकेने या ठिकाणचं आता अतिक्रमण हटवलं आणि त्यानंतर आता जवळपास 100 कोटी रुपयाच्या वर निधी जे आहे ते या ठिकाणी आता सुशोभीकरणासाठी आलेला आहे आणि या सुशोभीकरणाचं काम आता हाती घेण्यात आले। त्यामध्ये या महत्त्वाचं म्हणजे या तलावाच्या मध्यभागी एक महादेवाची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे। त्या मूर्ती बाजूला बोर्ड देखील असणार आहे आणि संपूर्ण भयानक असं मोठा असं या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी जे आहे ते पर्यटन या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। त्यामुळे हिंगोलीकरांसाठी एक नक्कीच पर्यटन उपलब्ध होणार आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। आता एक मोठी बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस मध्ये बिबट्या आढळलाय। बिबट्या आढळल्यानं विद्यापीठात चांगलीच खळबळ माजली। वन विभागाकडून या बिबट्याचा रेस्क्यूही करण्यात आलाय। तर आता मोठी बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात बिबट्या आढळलाय। वन विभागाकडून या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलंय। गेस्ट हाऊस मध्ये हा बिबट्या आढळल्यामुळे इथे चांगलंच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण मात्र वन विभागाकडून या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।